महत्त्वाची बातमी। पुढच्या 24 तासांमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळ त्याच्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राला पुढील 24 तास धोक्याचं असल्याचं सांगितलंय। या 12 जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वारा मुंबईच्या दिशेने येत असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली। या वादळासोबत मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस देखील पडणार असल्याचं सांगितलंय। हवामानामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्याला पाहायला मिळतंय। आपण जर बाहेर पाहिलं तर या ठिकाणी सध्यालाच त्या ठिकाणी वारं वाहायला सुरुवात झाली आहे। या वाऱ्याचं चक्रीवादळामध्ये काही तासाचं रूपांतर होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे हवामान खात्याने आता ही बातमी ऐकून 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये झाडे कोसळतील, डांब पडतील, रस्त्यावर पाणी साचू शकेल, कारण हा ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने हवामान खात्याकडून आता गंभीर असा रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। या 12 जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा सरकारच्या माध्यमातून, हवामान खात्याच्या माध्यमातून आता करण्यात आलं आहे। हवामान खात्याकडून या 12 जिल्ह्यातील लोकांना कोणकोणती काळजी घ्यायची आहे याची यादी देखील जाहीरपणे सांगण्यात आल्या। या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी समोर आली आहे। या 12 जिल्ह्यातील लोकांनी विशेषतः आता समुद्राच्या कडेला जी गावे आहेत त्यामध्ये मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। सध्याला वातावरणामध्ये थोडाफार वारा तुम्हाला बाहेर दिसून येईल। आता याच वाऱ्याचं मोठ्या चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेष काळजी घेण्याची या ठिकाणी आता तुम्हाला आवाहन केलंय। महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास मोठे धोक्याची घंटा त्या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याने आतापर्यंतचा सर्वात गंभीर आणि मोठा इशारा या ठिकाणी देऊन टाकलाय। पुढील काही तासांमध्ये आता हे वादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये शिरू शकतं। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असल्याचं देखील या ठिकाणी सांगत आहे। या ताशी या वाऱ्याचा वेग त्या ठिकाणी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचा असल्यामुळं मोठं वादळ त्या ठिकाणी आता मोठं घोंगावत आहे आणि त्यामुळेच या 12 जिल्ह्यांना मोठा धोक्याचा इशारा असल्याचं सांगितलंय। या वाऱ्यासोबत ढगफुटीसारखा तीव्र पाऊस कोसळणार असल्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। या वादळाची तीव्रता इतकी भयंकर आहे की ज्यामुळे जर तुमची पत्र्यांची घरे असतील तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले, कारण पत्र्यांची घरे उडण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। कुमकुवत बिल्डिंग असतील, जुने घरे असतील तर ती कोसळण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मोठमोठी जुनी झाडे जर असतील तर ती मुळासकट उन्मळून पडू शकतात असं सांगितलंय। त्यामुळे आता या 12 जिल्ह्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता हवामान खात्याच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। या 12 जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे, कारण पुढे त्या 4 ते 5 तासांमध्येच आता हे वादळी वारा तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत त्या ठिकाणी काळजीच्या सूचना देण्यासाठी हवामान खात्याने एक यादी देखील जाहीर केल्या। त्यामध्ये आता बघा तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलीत आणि या 12 जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये हे वादळ येण्याची शक्यता आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस किती वाजता येण्याची शक्यता आहे याचं टाइम टेबल देखील तुम्हाला पुढे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या चक्रीवादळाच्या तीव्र स्वरूपाचा जो पाऊस पण येणार आहे तर त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय याची यादी तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण हे जे वादळी वारा आहे तर ते मोठं वादळी वारा आहे। सध्याचं वातावरण जर पाहायला गेलं तर सध्याला सुद्धा थोडाफार त्या ठिकाणी वादळी वारा त्याच ठिकाणी म्हणजेच या 12 जिल्ह्यामध्ये बाहेर जाऊन जर तुम्ही बघितलं तर सध्याला सुद्धा वारे वाहत आहेत। हेच वारे त्या ठिकाणी चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर एक विनाशकारी वादळामध्ये रूपांतर होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि हे वादळ त्या ठिकाणी जोराच्या स्वरूपात भयंकर राक्षसी वेगाने
पुढे सरकत असल्याचं या ठिकाणी आता हवामान खात्याने सांगितलंय। मोठं विनाशकारी चक्रीवादळ असल्याने त्या ठिकाणी आता शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाचं हे भयंकर वादळ त्या ठिकाणी पुढे येत आहे। यामध्ये विजेचे खांब पडू शकतात, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, मोबाईल नेटवर्क त्या ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। 12 जिल्ह्यामध्ये मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील तुम्ही नागरिक असाल तर हवामान खात्याने एक यादी जाहीर केल्या, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता हे वादळ त्या ठिकाणी येऊ शकतं। आज रात्रीपर्यंत त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगितलंय। पुढील काही तासांमध्ये मोठा त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आणि त्या ठिकाणी वादळ येणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला धोका असल्याचं सांगितलंय। जर सगळ्यात महत्त्वाचं या वादळी वाऱ्यामध्ये विजा चमकत असल्यामुळे तुमच्या मोबाईलचा डाटा जो आहे तर तो बंद करण्याच्या सूचना देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलेत। जर बाहेर आता या वादळी वाऱ्यामध्ये विजा चमकत असतील, ढगफुटी सदृश पाऊस आणि वारा असल्यामुळे तुमचा फोन त्या ठिकाणी कोणालाही लावू नका किंवा आलेला फोन उचलू नका असं सांगण्यात आले। कारण विजेचं आणि आपल्या चालू फोनचं कनेक्शन हे असतं, त्यामुळे वीज पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो, मोबाईलवर फोन त्या ठिकाणी करू नका, उचलू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। जर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी आता पत्र्याची घरे असतील किंवा त्या ठिकाणी साधे घरे असतील तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। कारण हा जो वादळी वारा आहे तर तो प्रचंड मोठा वादळी वारा आहे। त्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्याने नद्यांना पूर येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। प्रशासनाने आधीच सर्व नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सावध राहण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलाय। सरकारची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची आणि नेमकं या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता हे वादळ त्या ठिकाणी येऊ शकतं याची यादी देखील आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की नेमकं आता तुम्हाला कशा स्वरूपाची काळजी घ्यायची आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाचा मोठा धोका आहे, त्या 12 जिल्ह्यामध्ये जे नागरिक राहतात त्यांना तातडीने फोन करून तुम्ही आता विशेष सूचना त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। कारण या 12 जिल्ह्यामध्ये आता मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे 12 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलंय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या। कारण या ठिकाणी जर तुम्ही असाल तर पूर येण्याचा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या, झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बघा यामधील पहिला जो जिल्हा या ठिकाणी वर्तवण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग। बघा सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र सपाटीपासून जवळचा जिल्हा आहे। जर तुम्ही या जिल्ह्यातील त्या ठिकाणी शेतकरी असाल, नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन तुम्हाला या ठिकाणी करण्यात आलंय। प्रत्येक जिल्हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्याला गंभीर असा इशारा हवामान खात्याकडून दिलाय। त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हा पहिला सांगितलाय, यामध्ये वादळी वारा तसेच मोठा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। प्रत्येक जिल्हा प्रत्येक या ठिकाणी यादी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा। जर रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी नागरिक राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला समुद्राच्या कडेला न जाण्याचं आवाहन केलं आहे। समुद्रात जे मासेमारी करतात, जहाजं असतात तर त्यांना परत येण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। त्याचं कारण म्हणजे हा जो वादळी वारा आहे तर तो समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा त्या ठिकाणी पसरू शकतात आणि या लाटा इतक्या भयंकर असतात ज्यामुळे आता समुद्रात जे मासेमारी करण्यासाठी ज्या ठिकाणी लोक जातात त्यांना मोठा धोका असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आले। त्यामुळे आता जर रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले। आता तुम्ही काळजी कशी घ्यायची हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता हवामान खात्याकडून सांगण्यात आले। त्यामुळे कशा प्रकारे काळजी घ्यायची हे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगितलाय तो म्हणजे बघा
त्या ठिकाणी त्याच्या साईडचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यातील शेतकरी असाल, रायगड जिल्ह्यातील नागरिक असाल तर तुमच्या जिल्ह्याला त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन तुमच्या जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा जो समुद्राच्या कडेलाच आहे आणि त्या जिल्ह्याला मोठं सावट त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, तो जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा। आता बघा या ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी असतील, अनेक नागरिक असतील, यामध्ये सुद्धा आता पुढील काही तास धोक्याचं असल्याचं सांगितलंय। विशेषतः पुढील जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा धोका असल्याचं सांगितलंय। आता हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। यामध्ये ताशी वेग जो आहे वाऱ्याचा तर तो 100 ते 120 प्रति तास किलोमीटर असल्याने यामध्ये आता नुकसान भयंकर होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर। मुंबईमध्ये सुद्धा आता अरबी समुद्र जवळच असल्याने तिकडूनच हे वारे येत असल्याने सर्वात पहिल्यांदा मुंबईला धोक्याचा इशारा या ठिकाणी देऊन टाकलाय। कारण या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस हा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचं एक मोठं संकट आल्याने मोठं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आता पडायला सुरुवात होते। त्यामुळे सर्वांनी आता यंत्रणा हा प्रशासनाची पूर्णपणे सज्ज असल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी आता रस्त्यावर पाणी साचू शकतं, त्याचं कारण म्हणजे या वादळी वाऱ्यासोबत मोठा ढगफुटी सदृश पाऊस देखील पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पालघर। पालघर जिल्ह्यातील जर तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी असाल, नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। आज कोल्हापूरला सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले। कशी काळजी घ्यायची याची टिप्स सुद्धा आता एक तुम्हाला गुपित टिप्स त्या ठिकाणी सांगण्यात आल्या। ती टिप्स तुम्हाला या पुढे सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तर तो बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय, कारण या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आल्या, कारण यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्याने विशेष काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा या ठिकाणी आता करण्यात आलंय। आता बघा यामध्ये स्पष्टपणे आता सांगितले झाडे पडू शकतात, घरांची पत्रे उडू शकतात, त्या ठिकाणी लाईट सेवा खंडित होऊ शकते। आधीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाईटीची सेवा पूर्णपणे कमी असल्याने परत एकदा लाईट खंडित होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरले। अनेक शहरामध्ये ढगफुटीसारख्या पावसामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे। रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे घाट रस्त्यावरून प्रवास टाळायचा आहे। नदीकाठच्या गावांना पूर येण्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे, तो म्हणजे या ठिकाणी सांगितलाय पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यात सुद्धा गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आज वादळी वाऱ्यासोबत मोठा पाऊस येत असल्याने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। बघा सातारा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला आवाहन केलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या अंदाजावर जर तुम्ही त्या ठिकाणी आता शेतीची कामे करणार असाल, इतर कामे करणार असाल तर तुम्ही परत एकदा अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही अंदाज परत घ्यायचा आहे, कारण अंदाज असतो, त्यामुळे कदाचित अंदाज अनेक वेळा चुकत पण असतो। त्यामुळे तुम्हाला विशेष जर त्या ठिकाणी काळजी घ्यायची असेल, मोठं काम करायचं असेल तर अनुभवी व्यक्तीकडून हा अंदाज परत एकदा घ्या आणि मगच काम करा। तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन पावसाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।